तर त्यावेळी ते खूप दुःखात होते 4 मुलांच्या निधनामुळे आणि आपल्या बाकीच्या नातलगांच्या निधनामुळे, आणि म्हणून ते जाऊन थोडे दिवस आजच्या पाकिस्तानमध्ये पण त्यावेळेच्या हिंदुस्थानमध्ये तलवंडी येथे एक जागा आहे ननकाना साहिब, जिथे गुरु नानकजींचा जन्म झाला होता. आज तिथे गुरुद्वारा सुद्धा आहे, गुरुद्वारा ननकाना साहिब. तिथे ते जाऊन थोडे दिवस थांबले आणि तिथून त्यांनी ठरवलं की मी माझ्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे. बदला घेणं सोपं नाहीये, पण तरी त्यांनी ठरवलं की मी बदला घेणार आहे. आणि आता ते ठरवत होते काय करायचं, कशी स्ट्रॅटेजी आखायची. त्यावेळेला औरंगजेब संभाजी महाराजांबरोबर लढण्यासाठी आला होता दख्खनला, आणि दख्खनला तळ ठोकून बसला होता. गुरु गोविंद सिंगने ठरवलं मी सुद्धा जाणार आहे दख्खनला आणि आक्रमण करणार आहे औरंगजेबवरती. आणि त्यावेळी दख्खनमध्ये एकच जागा सेफ होती, जे होतं मराठ्यांचं एम्पायर, छत्रपती संभाजी महाराजांचं एम्पायर. तिथे गुरु गोविंद सिंगजी आले. छत्रपती संभाजी महाराजांची तर मृत्यू झाली होती, पण मराठी इकडे लढत होते आणि त्यांच्याच प्रांतामध्ये नांदेड या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी आलेत आणि तिकडे आपला डेरा बनवलेला आहे. नो सरप्राईज, आज भारतातला दुसरा मोठा गुरुद्वारा नांदेड येथे आहे, हुजूर साहिब. आणि दुसरं सर्वात महत्वाचं शिखांचं स्थान हे नांदेड बनलेलं आहे.